मुंबईतून पत्नीवर ॲसिड हल्ला आणि मोबाईल फोन चोरून फरार झालेला आरोपी नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी केला जेरबंद। मंगळवार दिनांक 25/9/2024 रोजी मालवणी पोलीस स्टेशन येथील PSI अमोल येणारे यांनी RPF नाशिक रोडचे निरीक्षक हरफुल यादव यांना मोबाईल फोनद्वारे कळविले की मालवणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल CR नंबर 1271/24 कलम 124(2), 311, 333, 352 भारतीय न्याय संहिता गुन्ह्यातील फरार आरोपी नामे शब्बीर गुलाब मोहम्मद खान राहणार अंधेरी पूर्व मुंबई याने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला केला। तसंच सासरच्या घरातील 5 मोबाईल फोन चोरून पळून गेला होता। त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून आरोपी गोदान एक्सप्रेसमधून भुसावळच्या दिशेने प्रवास करीत असल्याचं सांगितलंय। आरोपीचे फोटो शेअर केले असता त्यावरून नाशिक रोडचे RPF निरीक्षक हरफुल यादव यांनी ASI दिनेश यादव, हेड कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल मनीष सिंग, दादा आहेर यांची टीम बनवली। गोदान एक्सप्रेस नाशिक रोड प्लॅटफॉर्मवर पूर्ण चेक केलं असता त्यात वरील वर्णाचा व्यक्ती आढळून आला। त्याला रेल्वेतून उतरून RPF ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने त्याच्या पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याची व मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचं कबूल केलंय। त्याच्याकडून 1 लाख रुपयाचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलाय। नंतर मालवणी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आल्यावर त्यांना वरील आरोपी व मुद्देमाल ताब्यात देण्यात आलाय। नाशिक रोड RPF पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक रोड, नाशिक।